नमस्कार मंडळी, मी विनोद अनंत मेस्त्री. माझ्या आयलीड मंत्र पुस्तकावर आधारित माझं आयुष्य माझं नेतृत्व या क्रॅश कोर्समध्ये मी आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. सादर करतोय पुढचा मंत्र. धोके ही तर खरी संधी आहे. किनाऱ्यावर असलेली जहाजे जास्त सुरक्षित असतात, परंतु जहाजाचा जन्म त्यासाठी झालेला नाही. आता या मंत्रावर थोडा प्रकाश टाकूया. मार्शल आर्टमध्ये दिग्गज असलेल्या ब्रुसलीचा एक सुंदर विचार आहे. सरळ साध्या सामान्य आयुष्यासाठी प्रार्थना करू नका. आयुष्यात आव्हाने हवीत जी आपल्याला इतकी सक्षम बनवतील की येणाऱ्या प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला आपण सहज सामोरे जाऊ. मंडळी, असामान्य माणसे साधं सरळ आयुष्य मागत नाहीत. त्यांचा विश्वास असतो की संघर्ष आपल्याला सक्षम बनवतो. आपल्या क्षमतांचा सर्वोच्च वापर संघर्षामध्येच होतो. कारण आपण किती सक्षम आहोत हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत सक्षम होणं हा एकमेव पर्याय उरतो, आणि हे फक्त संघर्षामध्येच शक्य होतं. अफजल खानाची स्वारी हे स्वराज्यावर आलेलं फार मोठं संकट होतं, पण महाराजांनी त्या संकटावर मात करून त्याला संधीत रूपांतरित केलं. अफजल खानाचा वध झाला आणि त्याच्या मागोमाग अफजल खान करोडोची संपत्ती, साधन सामग्री आणि रसद आपल्यासाठी सोडून गेला. इतकंच नाही तर त्याचा वध झाल्यावर महाराजांनी पन्हाळ्यापर्यंत मजल मारली आणि आदिलशाहीचा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. म्हणजेच महाराजांनी या समस्येला, या संकटाला, या आव्हानाला तोंड देऊन त्याला संधीमध्ये रूपांतरित केलं. तर मंडळी, आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला, समस्येला, आव्हानाला संधीमध्ये रूपांतरित होण्यासाठी 6 टप्प्यांमधून जावं लागतं. हे 6 टप्पे कोणते त्यावर आपण आता नजर टाकूया. पहिला टप्पा येतो स्वीकारा. आपल्यावर जी आव्हानात्मक परिस्थिती आले ती स्वीकारा. ती जर आपण स्वीकारली तरच आपण तिच्या उपाययोजनेवर काम करू शकतो. दुसरा टप्पा दृष्टिकोन बदला. तुम्ही या आव्हानाकडे कोणत्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता याचा विचार करा. म्हणजेच या आव्हानाकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं तर माझ्यातील भीती नाहीशी होईल आणि माझ्यामध्ये उत्साह निर्माण होईल याचा विचार करा. या आव्हानावर मात केली तर त्याच्या पलीकडे कोणती संधी निर्माण होईल ती संधी पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्या संधीला आपलं ध्येय बनवा. तिसरा टप्पा ध्येयावर निष्ठा ठेवा. तुम्ही जे समस्येवर मात करून निर्माण होणाऱ्या संधीला ध्येय म्हणून पाहताय, हे ध्येय पूर्ण होईल यावर विश्वास बाळगा. त्यावर निष्ठा ठेवा. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर असू द्या, म्हणजे या समस्येशी लढण्याचं बळ तुमच्यामध्ये नक्कीच निर्माण होत जाईल. चौथा टप्पा कौशल्य आणि सपोर्ट सिस्टीम. या संकटाशी लढण्यासाठी आपल्याला काय कौशल्य लागतील आणि काय सपोर्ट सिस्टीम लागेल त्याचा विचार करा. हे कौशल्य विकसित करा, तो सपोर्ट सिस्टीम निर्माण करा. आपल्या बाजूने ही तयारी झाली तर संकटाशी लढण्याचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल. पाचवा टप्पा लढा आणि संपवा. मंडळी, कोणतीच समस्या टाळून सुटत नाही. जर आपण समस्या टाळली तर भविष्यात ती आणखी मोठी होऊन आपल्याला भेटते. त्यामुळे ती लढून संपवणंच योग्य असतं. जर आपण आपल्या बाजूने सर्वतोपरी तयारी केले तर मग आपल्याकडे एकमेव मार्ग आहे, लढा आणि ती समस्या संपवून टाका. आणि 6वी गोष्ट म्हणजे रिवॉर्ड. तुम्ही ज्या धैर्याने, धाडसाने या समस्येला सामोरं गेलायत आणि ती समस्या संपवले, त्यातून निर्माण झालेल्या फायद्यांचा आनंद घ्या. अशा पद्धतीने आपण धोक्यांना संधीमध्ये रूपांतरित करू शकतो. उद्याचं वैभव हे आजच्या संघर्षावर अवलंबून असतं. म्हणूनच संघर्षमय आयुष्याची कामना करा. आपल्यातलं अद्वितीय सामर्थ्य आव्हानाच्या भट्टीमध्ये तापूनच निखळतं. आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देतं. आपण जेव्हा आव्हानांमधून आरपार जातो, आपल्यामध्ये अनेक नवी कौशल्य विकसित झालेली असतात. अनुभव गाठीशी बांधले जातात. आत्मविश्वास वाढलेला असतो. आपण आयुष्यात काही पावलं पुढे सरकलेलो असतो. एक नवीन चैतन्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं असतं. म्हणूनच तर संकटांचं आणि माझं कधी जमलंच नाही. ती येतात, माझ्यातील अस्वस्थतेचा शोध घेतात आणि मी त्यांच्यामध्ये दडलेल्या संधीचा. त्यांचं आव्हान असतं, तुला अस्वस्थ नाही केला तर नाव बदलू. मी हसतच म्हणतो, ऑल द बेस्ट. प्रयत्नांती तीच मला विचारतात, हरलो भाऊ, आमचं नवीन नाव काय ठेवायचं? मी हसतच म्हणतो, संधी. जय हिंद.